नमस्कार, मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली अगदी सोपी आणि सर्वांनाच बनवता येणारी आणि मस्त हेल्दी रेसिपी आहे। चला तर सुरुवात करूया। ह्या ठिकाणी 1 ग्लास दूध घेतलेला आहे, साधारणतः कच्चं दूध घेतलेलं आहे। यात पाणी बिलकुल घातलेलं नाही। ह्याच टाईपचं आपल्याला दूध घ्यायचं आहे। पाणी मिक्स केलेलं दूध जर घेतलं तर आटवायला खूप वेळ लागतो, त्यामुळे आपल्याला निरसं दूध घ्यायचं आहे। 1-2 मिनिटाकरता आपण गॅस असाच मीडियम ठेवणार आहोत आणि ह्या ठिकाणी त्याच दुधामधलं आपण पळीभर दूध काढून घेतलेलं आहे आणि ह्या ठिकाणी कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे, त्यामध्ये मिक्स केलेलं आहे दूध। दुधामध्ये कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे जे मिक्स केलेलं कस्टर्ड पावडर आहे ते आपण आता कढई जी गॅसवरती ठेवलेली आहे दूध गरम होण्यासाठी, त्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध उकळलं की टाकून द्यायचं आहे। अगदी छान भन्नाट गाड्यावर जसं आपण मिल्कशेक पितो त्याच पद्धतीचं आपण घरच्या घरी बनवणार आहोत। ह्या ठिकाणी मस्त दाटसर आपलं दूध व्हायला सुरुवात झालेली आहे, अगदी छान दाटसर झालेलं आहे, पाहताच बुडबुडे आलेले आहेत आणि जेव्हा साईडला जमा होते तेव्हा समजायचं की दूध छान घट्ट झालेलं आहे। अगदी साईडला कढईला दूध चिटकत आहे। जे कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स केलेलं आहे ते टाकून दिलेलं आहे, ते टाकल्यानंतर दूध खूप छान आळून येते आणि घट्टसर दूध होते, अगदी मस्त भन्नाट चव येते। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हे मिल्कशेक कसं झालं आहे। उन्हाळा चालू आहे, त्यांना सर्वांनाच थंड पिण्यासाठी खूप आवडते। घरच्या घरी कमी वेळामध्ये आपण हे बनवू शकतो। 1 चमचा वेलची पावडर टाकून घेतलेली आहे, चव खूप छान येते, नक्की टाका तुम्ही पण। अगदी मस्त दूध हे दाटसर झालेलं आहे। आता आपल्याला ह्या ठिकाणी थोडेसे मी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत कट करून, ते टाकून दिलेले आहेत। नाही टाकले तरी पण चालते, पण खूप छान चव येते। जेव्हा आपण गाड्यावर मिल्कशेक पितो तेव्हा मस्त पिते वेळेस जे आपल्या दाताखाली येतात ड्रायफ्रुट्स त्याच पद्धतीनं हे पण लागतात। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। अगदी छान परफेक्ट आपलं हे दूध तयार झालेलं आहे, आता घट्ट झालेलं आहे। आता ह्यामध्ये थोडासा मी कलर येण्यासाठी पिस्ता फ्लेवरचं इसेन्स घेतलेला आहे। अगदी 1 थेंब इतकं आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे, नाही टाकलं तरी पण चालते, ऑप्शनल आहे, पण ह्या ठिकाणी मी टाकणार आहे। पिस्ता फ्लेवरमध्ये बनवायचं असल्यामुळे ह्या ठिकाणी यूज केलेला आहे कलर। अगदी मस्त रंग आलेला आहे। आता तर आपण ड्रायफ्रुट्समध्ये पिस्ता, बदाम आणि काजू हे ड्रायफ्रूटचे तुकडे कट करून टाकलेले आहेत, त्यामुळे आपण थोडंसं ह्या ठिकाणी कलर वापरलेला आहे। नाही टाकला तरी पण चालतो, ऑप्शनल आहे, पण छान दिसण्यासाठी मी थोडासा ह्या ठिकाणी यूज केलेला आहे। ह्या ठिकाणी आता 2 ते 3 चमचे इतकी साखर टाकून घेतली। साखर आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करू शकतो। त्यानंतर 1 ग्लास इतकंच हे दूध झालेलं आहे आपलं तयार, त्यामध्ये 2 ते 3 चमचे इतकी साखर टाकलेली आहे। मस्त घट्टसर आळून आलेलं आहे। फुल 1 ग्लास आपलं हे मिल्कशेक तयार झालेलं आहे। अगदी घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आपण हे बनवू शकतो। ह्या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे, त्या बाउलमध्ये आता हे गरम असल्यामुळे काढून घ्यायचं आहे। थोडंसं गार झालं की आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहोत। ह्यामध्ये आईस वगैरे आपण काहीच टाकणार नाही, असंच आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। एक 10 मिनिटाकरता आपण फ्रीजरमध्ये जर ठेवून घेतलं तर मस्त थंडगार पिण्यासाठी हे मिल्कशेक तयार होते। 10 मिनिटानंतर बाहेर काढलेलं आहे। मस्त आता हे थंडगार आपलं हे मिल्कशेक तयार झालेलं आहे। आता वरतून आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून घेणार आहेत, जे की मस्त क्रंची लागतील खात्यावेळेस, त्यामुळे आपण वरतून टाकलेले आहेत, मध्ये पण टाकलेले आहेत, पण थोडेसे वरतून टाकलेले आहेत। मस्त घरच्या घरी मिल्कशेक बनवून तयार झाले। तुम्हाला हे मिल्कशेक कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।